महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। बीड हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे। चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम आम्ही करू, राजकीय हस्तक्षेप कुठल्याच कामात होऊ देत नाही, हीच मुख्यमंत्र्यांची ही भूमिका आहे अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सुरेश धस यांच्याकडून रोज नवनवीन खुलासे केले जात आहेत। सुरेश धस यांनी राष्ट्रवादीमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे असा उल्लेख केला। त्यानंतर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण या चर्चांना उधाण आले। भाजपा आमदार सुरेश धस यांच्या राष्ट्रवादीतील बडी मुन्नी या विधानावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी धस यांच्यावर निशाणा साधला। तुम्ही हत्या करणाऱ्यांचं समर्थन करता, तुम्ही भाजपचे हस्तक असल्याचं म्हणत परभणी येथील आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंना सुनावलं। लक्ष्मण हाके परभणी दौऱ्यावर होते, त्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि यावेळी आंदोलकांनी हाकेंविरोधात भूमिका घेतली। मिटकरी आणि हाके हे रिचार्जवर चालतात आणि सायको आहेत अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिजित शेंडगे यांनी केलेली आहे। तसंच मिटकरी आणि हाके हे गेले 25 वर्ष गप्प का होते असाही सवाल त्यांनी केलाय। बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजे, सरकारनं याबाबत कडक कारवाई केली पाहिजे। राजकारणात नैतिक भूमिका घेत नसाल तर ही गोष्ट अयोग्य आहे। यापूर्वीच्या घटनांमध्ये आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला गेला असं म्हणत काँग्रेसच्या सचिन पायलट यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं कितपत योग्य असा सवाल उपस्थित करत नुसते आरोप करण्यापेक्षा पुरावे तपास यंत्रणेकडे द्या असं अजित पवार म्हटले। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, पक्ष पाहता दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर स्पष्टीकरण दिले। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं हा राजकीय स्वार्थ आहे अशी टीका माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली आहे। आष्टीमध्ये काळे धंदे कुणाचे आहेत असा सवालही त्यांनी सुरेश धस यांना विचारलाय। पुण्याच्या एफसी रोडवरील एका इमारतीमध्ये वाल्मिक कराडची 7 दुकानं असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। यातील एका दुकानाची किंमत 5 कोटी असल्याचा दावाही धस यांनी केलाय। वाल्मिक कराडवर आधीच खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल होता, मग कराड प्रकरणी ईडी आणि पीएमएलएची अंमलबजावणी का करण्यात आली नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय। अजित पवारांनी संघटनात्मक काम केलं, कमी वेळात त्यांनी 41 आमदार निवडून आणले आणि त्यामुळे शरद पवारांनी त्यांचं कौतुक करायला हवं होतं असं आमदार अण्णा बनसोडे म्हटलेत। अजित पवारांच्या नेतृत्वात महानगरपालिका स्वबळावर लढणार असं स्पष्टीकरण बनसोडे यांनी दिलंय। आदित्य ठाकरे भाजपशी जवळीक साधत असून त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होतोय याचा आनंद आहे असं म्हणत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। सुनील तटकरेंनी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार आणि खासदारांशी संपर्क केला नाही, आमदारांना कॉल केल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत असं म्हणत अजित पवार यांनी आरोप फेटाळून लावले। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या परिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। परिस्थिती सुधारली नाही तर वेगळा विचार करावा लागेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पाठराखण केली आहे। भारताचे खरे राष्ट्रगीत वंदे मातरम असल्याचं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं होतं। यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती। त्यावर आता रामगिरी महाराजांनी प्रत्युत्तर दिलंय। जितेंद्र आव्हाडांचं डोकं फिरलंय असं म्हणत रामगिरी महाराजांनी आव्हाडांवर निशाणा साधला। आमदार निलेश राणेंनी कुडाळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय। मागील 10 वर्षात जे झालं ते आता खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राणेंनी अधिकाऱ्यांना दिला। प्रकाश झोतात राहण्याकरता उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवालांना समर्थन दिलं असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। पक्षातील लोक सोडून जाऊ नयेत यासाठी आदित्य ठाकरे भाजपशी जवळीक साधत असल्याचा टोलाही म्हस्के यांनी लगावला। शेतकरी कर्जमाफी माझ्याशी संबंधित नाही, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। कृषी कर्जमाफीवरून त्यांनी थेट हातच झटकले। जालना महानगरपालिकेतील करवाढीला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। भविष्यातही 4 पटीनं कर वाढणार असल्याचा दावाही गोरंट्याल यांनी केलाय। पालघरमध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय।
येत्या 15 दिवसात चिपी विमानतळावरील सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास चिपी विमानतळाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे। सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी अब्दुल सत्तारही उपस्थित होते। भूमिपूजनानंतर जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या परिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। परिस्थिती सुधारली नाही तर वेगळा विचार करावा लागेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तुम्हाला एवढी मोकळीक दिलेली असतानाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतोय असा सवाल अजित पवार यांनी केलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पाठराखण केली आहे। राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही। इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही। म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे। त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, इतर दुसरे अधिकारी चांगले आणून। हे खरं आहे की काही घटना निश्चितपणे घडलेल्या आहेत, पण आपण जर पुण्याचा व्याप बघितला, पुण्याचा विस्तार बघितला तर पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही। पण अर्थात एक जरी घटना झाली तरी ती गांभीर्याने घेतली पाहिजे। अशा काही घटना घडत आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे। पोलिसांनी साधारणपणे सगळ्या घटनांमध्ये आरोपींना तात्काळ पकडलेलं आहे। आरोपींना शिक्षा देखील या ठिकाणी झालेली आहे। पुण्यामध्ये मोक्कामधील आरोपीनं जामिनावर सुटल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि या घटनेनं गुंडांवर पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडवर ते आलेले आहेत। या रॅलीमध्ये सहभागी असलेला प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे याच्या गुंड साथीदारांची त्याच परिसरातून धिंड काढण्यात आली। पोलिसांनी या गुंडांची वरात काढत त्यांचा माज उतरवला। तर आपण पाहतोय तर पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली। ज्या परिसरातून या गुंडांनी रॅली काढली होती त्याच परिसरातून पोलिसांनी गुड्ड्या गणेश कसबे याच्या गुंड साथीदारांची धिंड काढली। सेलू आणि वर्धा तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो। या संदर्भात आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर बैठक त्यांनी घेतलेली आहे। दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले। नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर येथे राहणाऱ्या नायजेरियन नागरिकाच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झालेले आहेत आणि नायजेरियन नागरिक अवैध ड्रग्जची तस्करी करत असून अंमली पदार्थांची नशा करतात। त्यामुळे विदेशींना आसरा देणाऱ्या घर मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। तिरुपतीमधील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात येतील असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले। शेगाव तालुक्यातील 4 गावातील केस गळतीची लागण ही आता 11 गावात पोहोचली आहे। त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी पाण्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत। दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदनातील सर्व खोल्या मोफत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे हे साहित्य संमेलन होणार आहे। साहित्यिकांच्या निवासाची सोय इथे होणार आहे। आयकर विवरण पत्र भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारनं नियमांमध्ये बदल करण्याची तयारी चालवली आहे। मागील एका दशकापासून $120 अब्ज पेक्षा अधिक कर विविध कोर्ट आणि कब्जामध्ये अडकून पडलेला आहे। तर ही प्रकरणं मोकळी करण्यावर देखील भर दिला जातोय।
दरवर्षी दिवाळीनंतर मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील हवेची गुणवत्ता घसरते. न्यायालय आदेश देतं म्हणून काही उपाययोजना आखण्यात येतात, मात्र त्या वेळेमध्ये त्या केवळ दाखवण्यासाठी असतात. प्रत्यक्षात प्रदूषणाला आळा घालण्याबाबत प्रशासन उदासीन आहे अशा शब्दात हायकोर्टानं सरकार, MPCB आणि मुंबई महापालिकेला फैलावर घेतलं. राज्य सरकारनं वेगवेगळ्या मागास जाती प्रवर्गामध्ये कोणकोणत्या जाती आहेत याची यादी प्रसिद्ध केली आहे. 16 वर्षांनंतर अशी यादी देण्यात आलेली आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जाती जमातींची ही यादी आहे. हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचं उत्पादन 6 ते 10% घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल आणि यामुळे कोट्यावधी लोकांच्या परवडणाऱ्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल असा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या काळात पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे. प्रकल्प पूर्ततेसाठीची दिलेली तारीख उलटून गेली तरी महारेराकडे कोणतीही माहिती अपडेट न करणाऱ्या राज्यातील 10,773 प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यापैकी 1,950 प्रकल्पांवर आता प्रकल्प स्थगितीची कारवाई करण्यात आली असून त्यांचं बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सुरेश कुटे याचा ताबा आता ईडीनं घेतलाय. त्यानं 22 कंपन्या आणि 4 LLP कंपन्या स्थापन करत या सोसायटीतील पैसे स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये वळवत त्याचा वापर केल्याचा आरोप ईडीनं त्याच्यावर ठेवलेला आहे. दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जाते, मात्र त्यात समोर येणारं प्रमाण हे अगदी नगण्य असतं. या उलट शिक्षण विभागाच्याच स्टुडंट पोर्टलवर नोंद असणारी शाळाबाह्य मुलांची आकडेवारी लाखात असल्याचं समोर आलंय. तर ड्रॉप बॉक्समध्ये तब्बल 9,75,000 सर्वाधिक शाळाबाह्य मुलं ठाणे आणि पुण्यात आहेत. सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आज संपत असून त्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाहीये. तर मुदत संपल्यानंतरही संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय. त्यामुळे अद्याप घरांसाठी अर्ज नोंदणी न केलेल्या ग्राहकांना पसंतीचं घर घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. लग्नातला अनावश्यक खर्च बरेचदा म्हणून सरपंच अमरजीत कौर यांनी डीजे आणि दारूशिवाय लग्न लावणाऱ्यांना 21,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. यातून वधूवरांच्या पालकांचा खर्चही वाचणार आहे आणि वरती पैसेही मिळणार आहेत. नेटकऱ्यांनी पंजाबमधील भटिंडातील सरपंचांच्या या भूमिकेचं कौतुक केलंय. मुंबई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उतार चढाव झालेले असताना म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणूक डिसेंबरमध्ये 14% वाढून 41,156 कोटी रुपये झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई शहरातल्या वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतोय. मुंबईत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये रोजच हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मध्यम आणि वाईट या श्रेणीमध्ये नोंदवण्यात येत असल्यानं मुंबईकर हैराण झाले. बोरिवली आणि भायखळ्यानंतर गोवंडीतील शिवाजीनगर येथील वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. तेथील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 209 म्हणजेच वाईट श्रेणीमध्ये होता. त्यामुळे पालिकेनं प्रदूषणकारी बेकऱ्या, RMC प्लांट्स अशा 67 आस्थापनांना नोटिसा बजावल्यात. तसंच एक प्रदूषणकारी बेकरी बंद केली. मुंबई शहर आणि उपनगरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेनं नेमलेल्या क्लीनअप मार्शलचा आता विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयामध्ये देखील वॉच असणार आहे. तिथे 12 मार्शल तैनात केले असून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. म्हाडा वसाहतीतील रस्ते आता पालिकेच्या ताब्यात येणार आहेत. म्हाडाच्या आराखड्यातील आरक्षित सार्वजनिक रस्त्यांचं हस्तांतरण पालिकेला तात्काळ करण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. त्यामुळे रस्ते चकाचक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. तसंच 13 जानेवारीपासून विद्यार्थी नोंदणी सुरुवात होणार आहे. आतापर्यंत RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये मुंबईत 274 शाळांची नोंदणी झाली असून 4,687 जागा उपलब्ध आहेत. तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या 70 शाळांची नोंदणी झाली असून त्यात 1,305 जागा उपलब्ध आहेत. आणि आता एक मोठी बातमी वसईतून. वसईमध्ये 20 फूट खोल नाल्यामध्ये एक कार पडली होती. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानं कारवरील त्याचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट नाल्यामध्ये जाऊन पडली. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र कार चालक जखमी झालाय. या अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. भरधाव वेगानं ही कार जाते आणि ती थेट नाल्यामध्ये जाऊन कोसळते. सुदैवानं या कार चालकानं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धडक दिलेली नाहीये.
आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। वसईमध्ये ही घटना घडली आहे, त्याची दृश्य देखील काही समोर आलेली आहेत। 20 फूट खोल नाल्यामध्ये ही कार जाऊन पडली। कार चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि कारवरील त्याचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे ही कार कशा प्रकारे या नाल्यामध्ये पडली आहे हे या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी इथे झालेली नाहीये, मात्र कार चालकाला थोडीशी दुखापत झाली आहे। गाडीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्याची ही दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। वसईमध्ये ही घटना घडली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या 18.30 मीटर रुंदीकरणाच्या प्रस्तावाला महापालिकेनं मंजुरी दिली आहे। या रस्त्याच्या कामामुळे मोहन गोखले पथ ते आरे चेकनाका इथे होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे। नवी मुंबईत वीज बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। योजनेअंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे। HMPV प्रसाराबाबत सर्वच प्राणी संग्रहालयांना सतर्कतेच्या आणि स्वच्छतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। भायखळा येथील वीर जिजामाता प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात येणार नसलं तरी प्राण्यांना मांसाहार देण्यात येणार नाहीये, असं संचालकांनी सांगितलंय। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे हवाई प्रवास महाग होऊ शकतो। विमान कंपन्यांना निम्म्याहून अधिक खर्च डॉलरमध्ये करावा लागतो आणि यामुळे विमान कंपन्यांच्या वर्षभराच्या खर्चात 10% वाढ झाली आहे। महाराष्ट्रात जवळपास 300 बाजार समित्या आहेत, पण काही तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीयेत आणि या तालुक्यांमध्ये बाजार समित्या का नाहीत याचा अभ्यास करून त्या तालुक्यांमध्ये नव्यानं बाजार समिती स्थापन करण्याचा विचार होणार आहे आणि मुंबईमध्ये येणाऱ्या काळात जगातील सर्वात मोठं शेतमाल मार्केट उभारणार आहोत, अशी घोषणा नवे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा कधी लागू होणार हे आता निश्चित झालेलं आहे। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी UCC संदर्भात मोठी घोषणा केली आहे। याच महिन्यात समान नागरी कायदा लागू केला जाईल असं पुष्कर सिंह धामी यांनी जाहीर केलंय। तसंच समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड देशातलं पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी म्हटलं।